बाहेर जाते. हा बोला आता. म्हणलं ते औषध आणलं होतं ना मी. हम्म. हा मग कमी पडलं बरं का. चांगलं झालं ना. अरे वा. हा किती पर्सेंट आता 30%, हा 40%? आता बघा म्हणजे आज मला वाटतं 5वा दिवस असेल ना, 6वा. हो 5वा 6वा दिवस आहे. त्याच्यात म्हणजे जवळजवळ 70-75% काय कमी झाले. बोलता दादा, बापरे. खूप हो. छान खूप छान. काय आनंद होतोय मला, खरंच सांगते, खरंच खूप छान. कारण ते आता ते संध्याकाळचे ते औषध म्हणजे संपलेतच जमा आहे, ते लावित नाही का रातच्या धरून. हा का. अरे वा वा वा. राहू द्या. त्याची पहिली बॉटल आहे ना ती हा. पूर्ण संपून टाका आणि दुसरी बॉटल तसंच ठेवा. घरात कुणाला पण कामी येईल. ठीक आहे. चालतंय आणि चालतंय. आईचं जरा म्हणजे असं अंगाला असं मुंग्या येतात हा. आणि संध्याकाळी झोप येत नाही हा आणि बरं. सांधे दुखतात. ती एक बाटली त्यांना आईला दिली तर चालेल का? नाही ना, त्यांना आपल्याला 2-3 बॉटल द्याव्या लागतील. तुम्ही सुरुवात करा एका बॉटलची, पण त्यांना आहे ना 2 बॉटल अमृत ज्यूस आणि 3 बॉटल अर्थोजी लागेल. त्याचं वेगळं पॅकेज असतं. त्याचं मी काय वेगळं पॅकेज म्हणतोय असतं. अर्थोजीचं वेगळं आहे. सांधेदुखीसाठी आहे ना, हा. सांधेदुखीमुळे झोप येत नाही. त्याचं पॅकेज वेगळं आहे. अर्थोजी म्हणून त्याचं औषध आहे. म्हणजे हे नाही चालायचं का? नाही, हे नाही चालत. मी तर म्हणलं तर हे देऊन बघा म्हणलं कसं. नाही. त्यांच्यासाठी अमृत ज्यूसच्या 2 बॉटल आणि अर्थोजीच्या 3 बॉटल असं असतं. असं आहे का? हा. यांचा कोर्स हे नका करू. यांचा कोर्स जो आहे ना 2.5 महिन्याचा, तो आपल्याला बंद नाही करायचा आहे. तुम्हाला जरी वाटलं. नाही बंद मी करणार नाही, पण ह्यातली एक बाटली म्हणलं आजपासून देवा म्हणलं कसं काय होते, नाही तर मग परत त्यांना मग मम्मीला आणायला ना. त्यांना ऑनलाईन आपण घेऊ. तुमच्या काय बहीण लागते ना ती मावशी आमची ताई. बाची. त्यांच्याकडे मी घरपोच पोहोचवीन. तुम्ही तिकडून कलेक्ट करून जा. पण ह्यांचं वेगळं ठेवा आणि त्यांचं वेगळं ठेवा. म्हणजे दोघांचं वेगवेगळं आपल्याला फरक दिसेल. मिक्स केलं ना तर कसं प्रॉब्लेम येईल. बाकीचं काही नाही. नाही एक बॉटल देऊ का आता ती? एक बॉटल चालू करा. पण त्याच्यानंतर त्यांना आणखी 2 बॉटल अमृत ज्यूसच्या घ्यायच्यात आणि अर्थोजीच्या 2 बॉटल घ्यायच्यात. त्याच्यामुळे नाही ह्याच्यामध्ये तिला गुण पडतोय का बघतो मी. हा. गुण जर पडला तर लगेच मी तुम्हाला मागवतो ना. आता हे कसं तातडीने मी म्हणलं उद्याच येतो आजच येतो. बरं. मग तसं करा. मग एक बाटली म्हणलं त्याला सुरुवात करतो की बाबा काय वाटतंय काय नाही. त्याला ते अंगालाच लावायचं का? नाही अजिबात नाही. त्यांच्या त्वचेला थोडी काय झालंय. नाही. मग त्यांना काय करायचं ऐका. त्यांना सकाळी संध्याकाळी. त्यांचं वय किती आहे आईचं? असेल ना 75. 75 आहे ना. मग आताच आपल्या चाकणमध्ये दिलंय 75 वर्षाच्या आईंना. आणि त्यांना पण सांधेदुखीचा आणि मणक्याचा त्रास होता आणि दमा वगैरे दम लागायचा. तर त्यांना दिलं आपण. तर तसंच त्यांना पण द्यावं लागेल अर्थोजीचं पॅकेज. तर तुम्ही सुरुवातीला करा. अमृत ज्यूसची 1 बॉटल त्यांना सेपरेट करा. ठीक आहे. आणि ज्यावेळेस नवीन ऑर्डर कराल ना तर बाबांची 1 बॉटल त्यांची घेतलेली परत द्यायची त्यांना. असं करायचं. ठीक आहे. मग करू आपण. चालू करा 1 बॉटल त्यांची आणि मग फरक पडला लगेच मला सांगा. मी मावशी ताईंकडे आणून देईन मग अर्थोजी. ठीक आहे. आणखी काय? पण त्याला फरक पडत ना? नक्की फरक पडत असतोय. पण सांधेदुखीवर थोडा कमी पडेल. पण झोप येईल, पोटभर जेवण जाईल आणि भूक लागेल, पोट साफ होईल. या 4-5 गोष्टी होतील. कारण का अमृत ज्यूसचं तेच काम आहे. पोट पूर्ण साफ करतं, पूर्ण शरीर साफ करतं आणि आपल्याला पूर्ण नवचेतना द्यायचं काम करतं. मग त्याचे फरक पडेल त्यावेळेस दिसेल ना. पण गुडघ्याचं काम अर्थोजी करतं. गुडघ्यावर काम सांधेदुखीचं काम आहे ना ते अर्थोजी करतं. ठीक आहे. बरं. सुरुवातीला त्यांना थोडा जरी फरक पडला तुम्हाला 10-15% तर लगेच पॅकेज घेऊन टाका. काही प्रॉब्लेम नाही. हो. चालतंय? हो. ठीक आहे चालेल. खूप छान वाटलं. चला मग ठेवू का? यांना म्हणजे असं कालपासून म्हणजे चांगलं जेवलं ते म्हणजे सकाळी अर्धी भाकर खाल्ली, तर नंतर 2 सफरचंद खाल्लं, नंतर 1 नारळाचं पाणी पिलं म्हणजे नारळ पिलं, अजून बेळ खाल्ली, नंतर मग संध्याकाळी अर्धी भाकर भात खाल्ला. जे अन्न जात नव्हतं ना पोटामध्ये म्हणजे तोंडात घातलं की लगेच उलटी व्हायची ते पूर्णपणे क्लिअर झालं. आणि रात्रीत फक्त एकदाच उठतात.
म्हणजे अजिबात नाही. मग ते खाजवणं म्हणून उठत नाही. ते लगेच. अंगावर टाका हा. अंगावर टाका गार लागते असं तसं. म्हणजे ह्याच्याकरता रात्री मग आम्हाला उठावलं. नाही तर अजिबात खाजवणं ही स्टॉप बंद झाले. हा, काय म्हणता, अमृतासारखंच आहे की नाही औषध? बोलली होती की नाही मी? हो. मग ते म्हणलं कसं आहे, म्हणलं तुम्हाला फोन करून सांगावं म्हणलं. म्हणजे कसं आहे, म्हणजे फोन केला. तुम्हाला बी बरं वाटतं ना. हो ना, हो ना, हो ना. हा, ते आता ते दादा, तीस- कॉल आहे ना, हा तो रेकॉर्ड केलाय मी. हा हा तर आता मी काय करणार, आमचे जे ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपमध्ये मी टाकणार. कारण ज्यांनी हा. घेतलंय आणि ज्यांना ज्यांना घ्यायचंय त्यांना विश्वास बसतो. हो, हो. कारण नाही म्हणजे मला 2-3 दिवस मला तिसऱ्या दिवशीच मला थोडा इफेक्ट वाटला हा, हा, की गुन्हा आलाय म्हणून. हा. पण विचारलं ना की नाही म्हणे खास आता लगी काय हे होत नाही. बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं होतं की 5व्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट लागेल. हा, हा. हा, मग 5व्या दिवशी मी काल त्याला कंप्लीट म्हणजे ना, म्हणजे त्यांनी तोंडाने मागितलं की मला भाकर दे, अच्छा. आमचं ही दे ते दे. म्हणजे ते आम्ही मग ते म्हणजे आम्हाला उलट वाटत होतं की यांनी काहीतरी थोडंफार खावावा. बरोबर. पण ते मागितल्यानंतर आम्हाला उछव वाटला ना, की आम्ही द्यायला लागलो ही द्या ते द्या. मग आधी अर्धी भाकर हा, आणि अर्धी भाकर खाल्ली. नंतर एक सफरचंद खाल्लं हा, हा. आणि परत नंतर मग नारळाचं पाणी पिलं. मग मी बी आपलं मला न माहित म्हणजे जुनं काय मला माहितच नाही काय खाल्लं नाही म्हणून. मग मी एक सफरचंद दिलं. मला म्हणले की मी आताच खाल्ले. नाही म्हणलं माझी देखत खा. हा, हा. मग ती सफरचंद बी खाल्लं. नंतर मग मी आपलं सहज बाहेर गेलो. हा. थोडीशी भेळ आणली. हा. तर म्हणलं मग भेळ खा एवढी. बरोबर. नको म्हणले मी आता जेवढं खाल्लेलं म्हणलं एवढी खा. मग ती खाल्ली बी एवढी. ती भेळ बी खाल्ली. हा, हा. चहा प्यायला मग म्हणजे चहा बंद करायचं. चहा बंद करायचं. हं? पूर्ण 2.5 महिने चहा बंद करायचं. दुधाचा चहा घ्यायचा नाही. घेतला तर कोरा घ्यायचा. हा हा हा. हा, दुधाचा चहा पूर्ण बंद. हो हो हो. आणि खाजेल ना असे पदार्थ नाही खायचे. खाजेल असे वांग झालं, गवार झालं, शेंगदाणे झालं, तर खाजेल असे हा. पदार्थ खायचे नाही. बस. हा हा हा. बरं चालतंय. मग मम्मीला हे देतो मी. हा, एक बॉटल चालू करा त्यांना. चालू करा. हो. आणि नंतर मग बघू त्यांचं काय सर रिझल्ट येते मग त्या पद्धतीने मी चालतंय. तुम्हाला. हा हा. ओके. ठीक आहे मग. हो, चालेल. धन्यवाद.